एक महत्त्वाची घडामोड आहे। केंद्राच्या मदतीबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला। धाराशिव जिल्ह्याला सरकारकडून अजूनही 350 कोटी मदत मिळणं बाकी आहे असं ओमराजे यांनी सांगितलं। अतिवृष्टीच्या अनुदानाबाबत लोकप्रतिनिधी चुकीची माहिती पसरवतायत असं राणा जगजितसिंह पाटील यांचं म्हणणं आहे। 14,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचंही राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलंय। ओमराजे यांना राणा जगजितसिंह पाटील यांनी उत्तर दिलंय। जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी 1154.80 कोटीची मागणी राज्य सरकारकडे केली होती। त्याच्यातली जवळपास 350 कोटी अजून त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याला राज्य सरकारकडून मिळणं गरजेचं आहे। केंद्राला जर प्रस्ताव गेला असता आणि केंद्राने जर ती मदत दिली असती तर कदाचित हे 350 कोटी रुपये तातडीनं शेतकऱ्याला राज्य सरकारनं देणं शक्य झालं असतं। म्हणून माझी विनंती आहे की राज्य सरकारातल्या प्रमुखांनी तातडीने यात लक्ष घालावं आणि तो प्रस्ताव तातडीनं केंद्र सरकारकडे पाठवावा। विरोधातील लोकप्रतिनिधी आपल्या अतिवृष्टीच्या अनुदानाबाबत काही चुकीची माहिती, अर्धवट माहिती पसरवत आहेत। 14,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आहे। आता हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्या आपल्या जिल्ह्याची माहिती न घेता किती हजार कोटी आलेत याची माहिती न घेता काही गोष्टी बोलतायत। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये किती पैसे येणं अपेक्षित होतं, SDRF NDRF चे निकष आणि हे अधिकचे 10,000 आणि त्या तुलनेत किती पैसे आलेत हे समजून घ्यावं। एक महत्त्वाची घडामोड आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत मतदार यादीत घोळ आहे। 82,000 नावं वगळल्याचा भाजपच्या नरेंद्र पवार यांचा आरोप आहे। याद्यांमधील दुबार नावं दाखवत नरेंद्र पवार यांच्याकडून पारदर्शक निवडणुकीची मागणी होतीये। घोळ दूर करा नाहीतर निवडणूक पुढे ढकला अशी मागणी नरेंद्र पवार यांनी केली आहे। डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेने एक यादी जाहीर केली की 80,000 दुबार नावं ही आम्ही काढलेली आहेत। त्याच्यानंतर देखील आम्ही याद्यांचा अभ्यास केल्यावरती आमच्या लक्षात असं आलं की प्रभाग पॅनल क्रमांक 1 मध्ये जवळजवळ 3400 नावं ही दुबार आहेत। त्याच्यामुळे आमचं आपल्या मार्फत निवडणूक आयोगाला आव्हान आहे की आपण जी निवडणूक घेतात ती पारदर्शकतेप्रमाणे झाली पाहिजे आणि ज्या याद्यांमध्ये घोळ आहे हा लवकर रेक्टिफिकेशन झाला पाहिजे। आम्ही कोर्टामध्ये जाऊ, निवडणूक पुढे ढकलली पाहिजे। जोपर्यंत याद्यांमधला घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणूक कशी काय घेणार। बुलढाण्यातील बेपत्ता झालेल्या 3 अल्पवयीन मुली अहिल्यानगरमध्ये सापडल्या आहेत। जळगाव जामोद पोलिसांनी मुली आता पालकांच्या स्वाधीन केल्या आहेत। 6 पथकांच्या तपासानंतर अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात यश आलं। कोल्हापुरात बहिणीचे छेड काढल्याच्या कारणावरून भावानं तरुणाची हत्या केली आहे। प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल झालाय। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। थोड़ा इसके पंख पूरे गए। क्या एक प्राणी के लड़ना हमारा धर्म नहीं है? मानते हैं कि इसके कारण बीमारी होती है, पर इसके ऊपर कोई निर्णय तो निकाले आप। महत्त्वाची बातमी समोर येते। इंडिगोची सेवा विस्कळीत झाली आणि त्यानंतर रेल्वेचा मदतीचा हात पाहायला मिळतोय। बंगळुरू आणि दिल्लीसाठी विशेष रेल्वे रवाना झालेली आहे। पुणे दिल्ली पुणे विशेष रेल्वे आज रात्री रवाना होणार आहे। सोमवारी पुणे ते बंगळुरू विशेष रेल्वेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। इंडिगोची सेवा विस्कळीत झाली आणि त्यानंतर रेल्वेनं पुढाकार घेतला, मदतीचा हात दिलाय।